नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना पडलेला आहे। मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे, कारण की आता संभाव्य तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, सांगण्यात येत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची राज्यातील लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे। या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत ही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरते। त्यामुळेच या हप्त्याबाबत अचूक माहिती मिळवण्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः 9 ते 10 दिवसात जमा होत असतो। मग मित्रांनो, 9 ते 10 दिवसांनी हा हप्ता जमा होत असतो। सध्या सोशल मीडियावर या योजनेबाबत काही अफवा पसरवली जात आहे की ही योजना बंद होणार आहे, मात्र विश्वासार्ह सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार या अफवांवर कोणतेही तथ्य नाही। योजनेचा 7वा हप्ता निश्चितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। तर मग मित्रांनो, या संदर्भात महत्त्वाची माहिती मिळालेली आहे की योजनेच्या 7व्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, पण मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता 2000 रुपयाचा जो हप्ता आहे तो बैलपोळा सणाच्या आसपास म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। तरीही अंतिम तारीख, खात्रीशीर तारीख फक्त अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे। कारण की मित्रांनो, या ठिकाणी कृषी विभागाने अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे। कृषी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी अशी माहिती दिली की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता देण्याबाबतची प्रक्रिया सध्या सुरू आहे। कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता राज्यातील ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यांचा डेटा केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडे सरकारने मिळवलेला आहे। म्हणजे जो काही पीएम किसान योजनेतील जे लाभार्थी होते त्यांची नावे आता आपल्या राज्य शासनाकडे आलेली आहे, कृषी विभागाकडे आलेली आहे। शासन स्तरावरून निधी मिळाला की नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाईल। म्हणजे शासन स्तरावरून निधी आला की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वर्ग करण्यात येणार आहे, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। कारण की मित्रांनो, आधीचा जो 6वा हप्ता होता तो 93,09,000 शेतकऱ्यांना मिळालेला होता। मग नमोचा हा 6वा हप्ता 93,09,000 शेतकऱ्यांना मिळालेला, परंतु आता जो 7वा हप्ता आहे तो 92,91,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे। कारण की मित्रांनो, पीएम किसानची जी यादी आली आहे त्यामध्ये 92,91,000 शेतकरी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत। तर काही शेतकऱ्यांची नावं कमी झालेली आहे मागच्या हप्त्यापेक्षा। तर मग आता या ठिकाणी जो 7वा हप्ता मिळणार आहे तो 92,91,000 शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। त्यासाठी 1,930 कोटी रुपयाची आवश्यकता आहे, असे कृषी विभागाने सांगितलेले आहे। आणि मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही, परंतु जर त्यांची काही त्रुटी असतील त्या त्यांनी पूर्ण करून घेतल्या तर तो हप्ता मिळू शकतो। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही KYC पूर्ण करून घ्या, किंवा इतर काही त्रुटी असतील, तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नसेल तर कृषी सहाय्यकाशी भेट घ्या आणि त्यांच्याशी संपर्क साधा, आणखी जे काही त्रुटी असतील त्या पूर्ण करून घ्या। म्हणजे तुम्हाला हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जर तुम्ही पात्र असेल तर नक्की मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।